जमीन महसूल सुधारणा वॉरेन हेस्टिंग पंचवार्षिक व्यवस्था 73 ते 76 1773 ते 76 मध्ये पंचवार्षिक व्यवस्था लावली. वार्षिक व्यवस्था 76 पासून वार्षिक व्यवस्था चालू केली. लिलाव पद्धत, बोली पद्धत अशा पद्धती वॉरेन हेस्टिंगने चालू केल्या. वॉरेन हेस्टिंगची सर्वाधिक बोली लावणाऱ्या महसुली ठेकेदारांना महसूल गोळा करण्याचे अधिकार विकले. जे आजपर्यंत परंपरागत जमीनदार होते त्यांना डावलण्यात आले. स्वरूप कमिटी ऑफ सर्किटची स्थापना 72-76 जे झाले पंचवार्षिक योजनेचे ते कमिटी ऑफ सर्किट स्थापना. प्रत्येक जिल्ह्याला ठेकेदारांना महसूल ठरवून दिला. 5 वर्षासाठी प्रत्येक वर्षासाठी सारखाच ठेवला. नियंत्रण कलेक्टरचे. कमिटी ऑफ रेव्हेन्यू लक्ष ठेवणार. कलेक्टरचे लक्ष दिवाणवर, दिवाण जमीनदारवर. कमिटी ऑफ रेव्हेन्यू लक्ष ठेवणार. महसुलाची सर्वोच्च जबाबदारी कमिटी ऑफ रेव्हेन्यूची. 73ला कलेक्टर भ्रष्ट, दिवाण नेमले. नियंत्रण प्रांतिक काउन्सिलचे. मात्र ही व्यवस्था अपयशी. ठेकेदार शेतकऱ्यांवर अन्याय. शेतकऱ्यांकडून जास्त महसूल गोळा करत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सेवकाच्या माध्यमातून लिलावात भाग घेतला. वॉरेन हेस्टिंगचा नोकर कुतुब बाबू याचा 10 वर्षाचा मुलगा यांनी बोली लावली. महसूल गोळा झाले नाही तर ठेकेदार पळून जात. कंपनीचे उत्पन्न अनिश्चित. वार्षिक व्यवस्था 76 पासून. पंचवार्षिक व्यवस्था संपल्यानंतर वार्षिक व्यवस्था. सर्वाधिक बोली लावणाऱ्याला हक्क. 81 प्रांतिक काउन्सिल बरखास्त. कलेक्टर नेमले. नियंत्रण बोर्ड ऑफ रेव्हेन्यू. अध्यक्ष जॉन शोअर. चुकांमधून नवे प्रयोग करणारा गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग. ते पंचवार्षिक लावली आणि त्यालाच नाव बदलून वार्षिक व्यवस्था चालू केली. चुकांमधून नवे प्रयोग करणारा गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग. कॉर्नवालिस. कायमदार, जमीनदारी, बिच्चेदारी, जहांगीरदारी व मालगुजारी ह्या सगळ्यांचं एकच नाव आहे. कायमदार, जमीनदार, बिच्चेदारी, जहांगीरदारी व मालगुजारी. 1793ला लागू, जे की 76 नंतर 93ला कायमधारा लागू. 1786 कॉर्नवालिस भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून बोर्ड ऑफ रेव्हेन्यूवर सर्व कलेक्टर्सवर लक्ष ठेवण्याचे काम. बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा अध्यक्ष जॉन शॉरच्या मध्यस्थीने 1790 रोजी दशवार्षिक बंदोबस्त घोषित. जमीनदार यांना जमिनीचे मालक समजण्यात आले. पण कॉर्नवालिसची अशी इच्छा होती ही व्यवस्था कायमस्वरूपी करावी. मात्र जॉन शोअर यास विरोध केला. कॉर्नवालिसने डायरेक्टरची संमती घेऊन 1793 मध्ये दशवार्षिक व्यवस्था कायमस्वरूपी म्हणून घोषित केली. कारण की त्याच्या हातात पॉवर होता, गव्हर्नर जनरल होता तो. त्यानंतर स्वरूप. शेतकरी जमीनदाराला द्यायचे व जमीनदार सरकारला महसूल द्यायचे. जमीनदार हे मध्यस्थ होते. जमीनदाराचा वर्ग तयार झाला. जमीनदार हे जमिनीचे मालक घोषित केले. सरकार व शेतकरी यांच्यात मध्यस्थीचे काम जमीनदार करत. शेतकऱ्याकडून सारा गोळा करायचा आणि सरकारला भरायचा. जमीनदार सरकारचे एजंट होते. जमीनदार हे जमीन विकण्याचा हक्क, भाड्याने देण्याचा हक्क व मालकी हक्क जमीनदाराला झाला. म्हणजे जमीनदार हे जमिनीचे मालक. शेतकरी जमिनीवरचे हक्क केले. मजूर कुळ बनले. जमीनदाराचे वर्चस्व. प्रचंड शेतसाऱ्याची मागणी. ठरलेल्या दिवशी शेतसारा भरणे गरजेचे. सूर्यास्त नियम होता. ठराविक तारखेच्या सूर्यास्तापर्यंत महसूल भरावा लागत. जमीनदाराला स्वतःकडे 1 भाग, 11तला 1 भाग स्वतःकडे ठेवावा व 10 भाग सरकारला द्यावा लागायचा. महसुलीची रक्कम कायमस्वरूपी निश्चित. समजा जमीनदाराला शेतकऱ्याकडून जास्त महसूल मिळाला तर सरकार तो मागणार नाही. तर जमीनदार जास्त शेतकऱ्यांवर अन्याय करून जास्त महसूल जमा करण्याच्या मागं लागला. पूर्ण भारतामध्ये ह्या भागात
19% भागात कायम धारा पद्धत होती. 1793ला बंगाल, बिहार, ओरिसा, मद्रास, उत्तर भाग, बंगालचा भाग, बिहारचा भाग, ओरिसाचा, मद्रासचा भाग, उत्तर भाग, वाराणसी, उत्तर कर्नाटक इत्यादी प्रदेशात 19% भूप्रदेश कायम धाराने चालू होता. मध्य भारतात व अवधच्या काही भागात जमीनदाराचे मालक मात्र महसूल वेळोवेळी बदल केला. अस्थायी व्यवस्था. वैशिष्ट्ये: सर्व जमीनदारांना व वसुली अधिकाऱ्यांचे जमीनदारात रूपांतर. जमिनीवरचे हक्क हिरवून घेणे. या पद्धतीमुळे जमीनदार परकीय ब्रिटिशांचे मित्र. वित्तीय सुरक्षा कंपनीने उद्दिष्ट. प्रतिवर्षी स्थिर उत्पन्नाची हमी. असंख्य शेतकऱ्याच्या पाठिंब्यापेक्षा मूठभर जमीनदारांचा पाठिंबा कॉर्नवॅलिसला ऐंपी वाटला. कॉर्नवॅलिस सुद्धा शेतकऱ्यांपेक्षा जमीनदाराच्या पाठिंबी राहिला. कृषी उत्पन्नात अपेक्षित परंतु कृषी उत्पन्नात स्थैर्य. शेतकरी निर्धन, शोषणाचा बळी, मालकी हक्क संपले, सावकारकी वाढली, शेतमजुराचा नवा वर्ग निर्माण झाला. जे मालक होते तेच शेतमजूर झाले स्वतःच्या शेतीमध्ये. रयतवारी व्यवस्था 1820, जे की कॉर्नवॅलिसने 1793ला कायम धारा. त्यानंतर 1820मध्ये जनक थॉमस मनरो. रयतवारी व्यवस्था. थॉमस मनरो. रयत. मुंबई, मद्रास, आसाम हा भाग, मुंबई, मद्रास व हा आसामचा भाग 51% ठिकाणी रयतवारी लागू केली. 1/3 50% किंवा 66% जमीन महसूल होता 3 भागात. एल्फिस्टन हा मुंबई प्रांतात रयतवारी चालू केली. रीड मद्रास प्रांतातील 12 माल जिल्हा. नोंदणीकृत जमीनधारक, जमिनीचे मालक व शेतसरा प्रत्यक्ष शेतकरी जबाबदार. आता नोंदणी करून घ्यावी लागत जमिनीची, तोच मालक व जो मालक त्यानेच शेतकरी, समजा तोच शेतकरी व त्यांनीच शेतसारा भरायचा. शेतकऱ्यांना जमीन भाड्याने देण्याचा, हस्तांतर करण्याचा, विकण्याचा, गहाण ठेवण्याचा इत्यादी अधिकार दिले, कारण की तोच मालक होता. मद्रास इलाक्यात रयतवारी पद्धतीचा वापर करणारा सर्वप्रथम कॅप्टन अलेक्झांडर रीड. मद्रासमध्ये अलेक्झांडर रीडनी व मुंबईमध्ये एल्फिस्टननी. थॉमस मनरोच्या मदतीने 12 माल जिल्ह्यात रीडनी लागू केला. त्यानंतर थॉमस मनरो 1/3 30 वर्ष. थॉमस मनरोने 1/3 केला 30 वर्षासाठी 33% कर. 1820 ते 27 मद्रासचा गव्हर्नर मद्रास प्रांत रयतवारी व्यवस्था लागू. महसुलाची मागणी उत्पन्नाच्या 1/3 निश्चित केली. ही मागणी पैशात निश्चित. ही व्यवस्था 30 वर्षे चालू केली. 30 वर्षे चालली 1850 पर्यंत. मुंबईमध्ये एल्फिस्टन यांनी 1819 ते 27 मुंबईचा गव्हर्नर होता. त्याने 1824 ते 28 प्रिंगनेलनी जमिनीचे सर्वेक्षण केले. उत्पन्नाची 55% ही महसुलाची मागणी उत्पन्नाची 55% केली प्रिंगेलने. विनगेटने सर्वेक्षणचं पर्यवेक्षण केलं. मुंबईमध्ये रयतवारी पद्धत 30 वर्षासाठी. 30 वर्षानंतर 1866ला सर्वेक्षण. मात्र 1861 ते 65 अमेरिकेत युद्ध, कापसाची मागणी व किंमत वाढ, महसूल 66 पासून 100% वाढ करण्यात आली, जे की सगळाच ते नेऊ लागले. शेतकऱ्यांना अपील करण्याचा हक्क डावलण्यात आला. सर्व पैसे ब्रिटिशनेत. 1875ला दख्खनचे दंगे झाले त्यामुळे, व गवा जोशीने नेतृत्व केले. पुणे नगर परिसरात गवा जोशी. दख्खनचे दंगे, जोशी, पुणे नगर. 1879ला डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट पास केला. तगाईची सोय केली. 1879ला डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट पास व तगाईची सोय केली. 1875लाच खतपोडीचे बंड महात्मा फुलेंनी सावकारशाहीच्या विरोधात उठवले. जुन्नर नगर प्रदेशात महात्मा फुलेंचे नेतृत्व. या व्यवस्थेत मध्यस्थ गटांचे वर्चस्व नष्ट.
म्हणजे जमीनदाराचे गटाचे वर्चस्व नष्ट झाले. शेतकऱ्यांचा पाठिंबा IMP वाटू लागला आता गव्हर्नर जनरलला. शेतीचे सर्व हक्क शेतकऱ्यांना दिले. शेतकरी महसूल भरला नाही तर सरकार कारवाई करणार. महालवारी पद्धत 1830. या पद्धतीमध्ये शेतीच्या मालकाशी करार न करता संपूर्ण खेड्याशी व गावाशी करार केला. महालवारी पद्धत 1830 जी की पंजाबच्या साईडला होती, वायव्य भागात. संपूर्ण गावाशी करार केला. गाव प्रमुख, लंबरदार मुखिया, लंबरदार म्हणायची मुखियाला, 20 ते 30 वर्षासाठी शेतसारा निश्चित करताना जमिनीची प्रत, उत्पन्नाची क्षमता, पिकाची प्रकार, पिकांची किंमत इत्यादींचा विचार केला गेला. 1822चे नियमन. होल्ट मॅकन्झी बोर्ड ऑफ कमिशनरचा सचिव होता. वायव्य भागात व्यवस्था लागू केली यांनी. ही महालवारी 29% जमिनीवर होती. गाव महत्त्वाची संस्था समजण्यात आली. जबाबदार गाव प्रमुख होता. जमिनीचा महसूल 80% केला. चे नियमन. विल्यम बेंटिकने 1822च्या नियमात परीक्षण केले. यात नवीन व्यवस्था लागू केली. या योजनेच्या परीक्षणासाठी मार्टी बर्डनीची नेमणूक केली. 30 वर्षासाठी शेतसारा महसूल 66%, 80%वरून 66% केला 33ला. त्यानंतर मार्टिन बर्ड उत्तर भारतातील जमीन महसूल व्यवस्थेला जनक म्हणतात. उत्तर भारतातील जमीन महसूल व्यवस्थेचा जनक मार्टिन बर्ड. 66% मागणी जास्त होती. डलहौसीने 1855ला सहारनपूर नियमाद्वारे 50% महसूल केला. उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग, मध्य भारत, पंजाब, वायव्य प्रांत, गंगेचा मैदानी प्रदेश, आग्रा, अवध इत्यादी प्रदेश होता हा वायव्येकडील. क्षेत्र 29 किंवा 30%. डेव्हिड रेकॉर्ड. थॉमस माल्सम, ॲडम स्मिथ, जेम्स मिल यांचा विचारासारखा होता. त्याने इन्फ्लुएन्स ऑफ लो प्राइस ॲट कॉर्न ऑन द प्रॉफिट स्टॉक ग्रंथ लिहिला. खंड सिद्धांत लिहिला. क्लासिक इकॉनॉमिकचा पुरस्कर्ता. अधिकारावर रेकॉर्डी मुक्त व्यापाराचा पुरस्कर्ता. या विचारामुळे कायमधारा पद्धतीत बदल करावा असे वाटले. रॉबर्ट प्रिंगेल हा डेव्हिड रेकॉर्डचा शिष्य होता. थॉमस माल्सम रयतवारीचे पद्धतीचे पुरस्कर्ते होते. महाराष्ट्रात जमीन महसूल व्यवस्था. पेशवाईमध्ये अव्वल व दुय्यम सीमा अशी जमिनीची वर्गवारी केली. त्यानंतर 1773-74 सवाई माधवराव, कसबे सुपे पिकांची नासाडी झाली तरी चौकशी करून नुकसान भरपाई दिली. सवाई माधवरावांनी चौकशी करून नुकसान भरपाई दिली. न्यायमूर्ती राणांनी पेशव्यांच्या काळातील महसुलाची व्यवस्थापनाची प्रशंसा केली. मात्र बाजीराव दुसरा याच्या काळात दुष्काळात पण शेतसारा गोळा केला. क्रूर शिक्षा दिल्या. दुसऱ्या बाजीरावने लिलाव पद्धत सुरू जी की हेस्टिंगची चालू केली ती 1796. त्याच्याच कारभारी त्र्यंबक डगळेने ही पद्धत सुचवली. कोणी सुचवली? त्र्यंबक डोगळेंनी ही पद्धत सुचवली, लिलाव पद्धत म्हणजे बोली पद्धत. त्यानंतर लिलाव पद्धतीने पेशव्यांनी सदाशिव मानकेश्वरकडे अहमदनगर जिल्ह्यातील पांगरी गाव दिले. पेशव्यांनी सदाशिव मानकेश्वरकडे अहमदनगर जिल्ह्यातील पांगरी गाव दिले. रयतेची लूट चालू केली. हे सर्व एल्फिन्स्टनला आवडले नाही. मुंबईचा गव्हर्नर होता. उत्पन्न जमीनदाराच्या घशात चालले होते. मौजवारी पद्धत योग्य वाटली एल्फिन्स्टनला. मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत कसेल त्याची जमीन असं रयतवारी पद्धत लागू केली एल्फिन्स्टननी. ग्रँडअप जो प्रथम जंगल तोडून जमीन तयार करतो तो मालक. ग्रँडअप म्हणला जो प्रथम जंगल तोडून जमीन तयार करतो तोच मालक. ग्रँडअपच्या साताऱ्यातील रयतवारी पद्धत रूढ केली. तो म्हणतो येथील लोक मला मराठा म्हणून ओळखतो. ग्रँडअप स्वतःला मराठा म्हणत. नेपियन्सने कोकणात रयतवारी पद्धत लागू केली.
वैशिष्ट्ये: जमीन कसणाऱ्या रयतेला जमिनीचे मालक, 45 ते 55% शेतसारा, मोजणी उत्पन्नाचा अंदाज, शेतसारा यानुसार शेतसारा. 30 वर्षांनी बदल. खोत: कोकणात सारा वसूल करणाऱ्यांना खोत म्हणत. जमीनदारालाच खोत म्हणत. कोकणात सारा वसूल करणाऱ्यांना खोत म्हणत. जमिनीची मोजणी करणाऱ्यासाठी रॉबर्ट केथल प्रिंगेलची नियुक्ती. पुण्याचा असिस्टंट कलेक्टरपदी प्रिंगेल यांनी रेकॉर्डचा खंड सिद्धांत लागू करण्याचा प्रयत्न. सारा हा निव्वळ उत्पन्नावर आकारला जावा. सारा हा उत्पन्नावर आकारला जावा, ना की पूर्ण मालावर. एकूण उत्पन्नाचा 55% रक्कम सारा निश्चित. या कार्यामुळे मालकम प्रभावित झाला. तो म्हणाला, ही व्यवस्था सर्व महाराष्ट्रभर लावा. प्रिंगेल हा प्रयोगपथा. 1929 ते 30 इंदापूर जुन्नर या ठिकाणी ही व्यवस्था लावण्यात आली. पण ही व्यवस्था अपयशी ठरली, कारण बियाणे, नापीक जमीन, दुष्काळ, आवर्षण हे 3 विचार केले गेले नाही. प्रमाणापेक्षा जास्त कर आकारणी. रेकॉर्डचा खंड सिद्धांत हा फेल झाला. खंड हा जमिनीचा मिळणारा मोबदला. खंडाचा उत्पादन खर्च, किंमत, मजुरी यामध्ये याचा समावेश नाही. त्यामुळे रेकॉर्डी व जेम्स मिल यांनी कर आकारणीचा खंडांच्या आधारे करावी असे वाटत. 30ला दुष्काळ पडला. प्रिंगेलची व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर सरकारने थॉमस विल्यमकडून या रेव्हेन्यू कमिशनरकडे महसूल नव्याने ठरवण्याची जबाबदारी दिली. गोल्डस्मिथ व विनगेट ह्याचे कमिशन नेमले. मग गोल्डस्मिथ व विनगेट आले. या कमिशनने मोहोळी व मढा तालुक्यातील पाहणी केली. 30 वर्षासाठी सारा. प्रिंगेलच्या व्यवस्थेने इंदापूर तालुका ओस पडला. इंदापूर तालुका 1863 साली इंदापुरातून 2500 शेतकऱ्यांच्या सह्यांचा अर्ज सरकारकडे गेला. त्यात सरकार व सावकार यांना दोषी दिले व 1875ला दंगे झाले, जे की जोशी व लोकमान्य टिळकांनी चालू केले. त्यानंतर जोशी व टिळकांनी व दख्खनचे दंगे गवा जोशी दंगे जोशींनी केले व खत फोडीचे बंद. खत फुले, फुलाला काय लागतं? खत. फुलं खत, फुलं खत. व दंगे जोशमध्ये काय असते? दंगे कसे असतात? जोशमध्ये असतात. फुले खतात असतात. त्यानंतर रेकॉर्डचा खंड सिद्धांत चालते. सरकार व सावकार यांना दोष दिला. 1875चे दंगे झाले. त्यामुळे इंग्लंडमधील एकर हे जमीन मोजण्याचे मापन महाराष्ट्रात सुरू झाले 1875ला. 1879 कायद्याचे रानडेंनी स्वागत केले, तर लोकमान्य टिळकांनी कायद्यास विरोध केला. रानडेंनी स्वागत केले तर टिळकांनी विरोध केला. दुष्काळ. कर्नल स्मिथ आयोग. लॉर्ड कॅनिंगच्या काळात 1860-61 मध्ये दिल्ली परिसरातील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी कर्नल स्मिथ. लॉर्ड कॅनिंगच्या काळात 60-61 मध्ये दिल्ली परिसरातील स्मिथ इकडं 1 नंबरला. 2 नंबरला घंटा बेल, कॅम्पबेल 2 नंबरला. 3 नंबरला स्ट्रॉची मुंबईमध्ये. 4 नंबरला वुडहुड. लॉयल आयोग 4 नंबरला लॉयल. 5 नंबरला मॅकडॉनल्ड व 6 नंबरला वुडहुड. कर्नल स्मिथ आयोग 1860 दिल्ली परिसरात. कॅम्पबेल आयोग जॉन लॉरेनच्या काळात 1866-67 काळी ओरिसातील दुष्काळाची स्थापना. ओरिसा. स्ट्रॉची आयोग लॉर्ड लिटनच्या काळात मुंबई महसूलमध्ये 1883च्या दुष्काळामुळे. जेम्स लॉयल 4 एल्गिन दुसरा यांनी लागू केले दिल्लीच्या तिथेच. लॉयल उत्तर प्रदेशमध्ये. मॅकडॉनल्ड आयोग लॉर्ड कर्झनच्या काळात. मॅकडॉनल्ड पूर्ण भारतात दुष्काळाची व याची कर्झनच्या काळात 1900 शतकात.
प्रभावी क्षेत्रात दुष्काळ आयुक्त नेमावा, कृषी अधिकोष स्थापन करावे इत्यादी त्यांनी सांगितले. जॉन वुडहुड आयोग, वुडहुड इकडं बंगालच्या दुष्काळासाठी तपासणीसाठी वुडहुड आयोग होता. वेलव्हेलच्या काळात 1945. वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळ स्थापन. वायव्येकडील जे की आसामच्या भागात, वायव्येकडील नाही, आसामच्या नाही, पंजाबच्या भागाकडे वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळ स्थापन विल्यम बेंटिंगने. R.C. दत्त कर्झनला अनावृत्तपत्रे लिहून दुष्काळ व भारतातील जमीनधारविषयी विचार मांडले. कर्झनला अनावृत्तपत्रे कोण लिहिले? दत्तनी. दत्तवृत्तपत्रे R.C. दत्त.